स्मरणमात्रेण जन्मसंसार बंधनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ज्याचं स्मरण केलं असता, स्मरण मात्रेण, मात्र म्हणजे फक्त. लिहितात ना, चेक लिहितात, कोणाला पैसे द्यायचे तिथं लिहायचं 500 रुपये फक्त, 500 रुपये केवळ, 500 रुपये मात्र. हिंदी लोक मात्र शब्द लिहितात. मात्र म्हणजे फक्त तेच. यस्य स्मरण मात्रेण, ज्याच्या फक्त स्मरणाने. यस्य स्मरण मात्रेण काय होतं? जन्म संसार बंधनात. आपण जन्म आणि जन्माच्या सोबत पुढचे जेवढे प्रसंग आपल्यावर लादले जात आहेत, हा सगळा संसार. संसार म्हणजे आपण जिवंत असताना जे वागतो ते सगळे कार्यक्रम हा संसाराचा भाग आहे. पण संसार तेवढ्याने नाही पूर्ण होत. त्याचं एक टोक जन्म आहे आणि शेवटचं टोक मृत्यू आहे. जन्म मृत्यू आणि दोन्हीच्या मधले सगळे व्यवहार सुखदुःखाच्या भोगाचे, एवढं मिळून जे काही क्षेत्र आहे याचं नाव संसार आहे. जन्म टोक सोडून द्या, मृत्यू टोक सोडून द्या, मग दैनंदिन जीवनात वागण्याचे सगळे सुखदुःख प्रसंग राहिले. एवढ्याचं नाव प्रपंच आहे. प्रपंच संसार साधारण एकच भाग आहे, एकच अर्थ आहे. पण संसारात जन्म मृत्यू समाविष्ट आहेत. प्रपंचात तेवढे 2 टोक बाजूला ठेवायचे, मधला भाग पाहायचा. प्रपंच कसा चाललाय म्हणजे कुठे जन्मलो याचा विचार नाही, कधी मरणार याचाही विचार नाही, आत्ता काय चालू आहे याच्याचा अर्थ आहे. जन्म आणि संसारातले सगळे याचे बंधन आहेत हो आपल्याला. इतके छान प्रवचन आहे, तुम्ही का नाही आलात हो? पाहुणेच आले वेळेवर म्हणून मग थांबावं लागलं. बंधन त्यांनी कोणी दोरीने बांधलं नाही आपल्याला पाहुण्याने, पण आपण निघू शकत नाही. बंधन. पाहुणे आले म्हणून प्रवचनाला आला नाही. उद्या विचारलं का हो का नाही आला? घरी कोणीच नव्हतं म्हणून नाही आलं. म्हणजे कोणी आलं तरी बंधन आहे, नाही आलं तरी बंधनच आहे, लक्षात ठेवा. कालपासून काही खाल्लं नाही, एकादशी लागली आता म्हणून ताकद वाटत नाही. ते फराळाचं इतकं खाल्लं बादलं म्हणून आज तब्येत बरी नाही. सगळे कठी याला बंधन म्हणतात. आपण मुद्दाम काही करीत नाही, पण असंच काहीतरी ओढवतं की ज्यामुळे आपण ठराविक गोष्टीसाठी अडकून पडलेले असतो. जन्म हाती नाहीये. आत्ता कर्मे करतोय असं कधी विचार नाही करीत मला पुढचा जन्म कोणता येईल. केला का विचार? जी हालचाल करतो या हालचालीने पुढचा जन्म कोणता येईल? विंचू, साप, वाघ, सिंह, गाय, म्हैस, कुत्रा, डुक्कर, माणूस मस्तपैकी, स्त्री वा पुरुष, भारतात, अमेरिकेत, कुठे आपण कधी नाही विचार करीत हे कर्म केल्यावर माझं काय होणार आहे. तो एकदा विचार करावा म्हणजे कर्म दुरुस्त होतं. दुसऱ्याला शिवी देताना इतकं बरं वाटतं, संताप अनावर होतो. 2-4 शिव्या दिल्या की संताप थोडा शांत होतो. केला का तेव्हा विचार, या शिव्या दिल्यामुळे मला पुढचा जन्म कोणता मिळेल? मी गमतीने सांगते, इथे सांगितली असेल गोष्ट. मी वर्गात शिकवित होते.
माझ्याकडे कोणी आलं म्हणून मला पिरियडवर जायला उशीर झाला. तोपर्यंत पोरांचा गोंधळ सुरू, 5-10 मिनिट नुसता दंगा. बेंचेस इकडची तिकडे पसरवले, कोणी फळ्यावर काही लिहित राहिलं, कोणी मारामाऱ्या करीत राहिलं. आवाज बाहेरपर्यंत मी पोचले. अरे आली मॅडम. जसे होते तसे गुपचूप 2-4 बेंचेस इकडे तिकडे झालेले, जागा सापडले तसे बसून घेतलं त्यांनी. गेले वर्गात. सगळ्यांना वाटलं आता मॅडम झोडपतेच आपल्याला. मी गेल्याबरोबर प्रश्न विचारला. खूपच आनंद होता रे, कशाचा जल्लोष चालला होता. मलाही सहभागी करा ना, सांगा ना काय आनंद होता. सगळे खाली माना घालून बसले. अरे काहीतरी तर सांगा. कोणीच बोलत नाही. एकाने केली हिंमत. मॅडम हे दोघं भांडत होते. अरे भांडतात त्याचं काय नवलंय. नाही, याने त्याला लाथ मारली आणि मग संतापले, मारामाऱ्या सुरू झाल्या. मग याच्या बाजूने आम्ही, त्याच्या बाजूने ते, अशी सगळा गोंधळ सुरू झाला. बर ठीक आहे, बसा. आता नाही ना कोणी मारित आहे लाथा? नाही, बसा बसा. तुम्हाला आता एक गोष्टच सांगते. नवल वाटला आता. आनंदाने हास्यमुखाने माझ्याकडे पाहत छान बसले. मॅडमने काही आपल्याला झोडपलं नाही बा. विचारलं प्रश्न, पुनर्जन्म शब्द तुम्ही ऐकलाय का बरं? हो. दोघं तिघं म्हणाले हो. म्हटलं म्हणजे काय? आता आपण कधीतरी मरू म्हणे मॅडम, आणि मेल्यावर आपल्याला पुन्हा एक जन्म मिळतो, त्याला पुनर्जन्म म्हणाय. शाबास म्हटलं, छान समजावून सांगितलं रे, कळलंय तुम्हाला. मग पुढच्या जन्मामध्ये आपण कोण होऊ रे? आपण मेलो आता, पुढचा जन्म येईल, आपण पुन्हा माणूसच होऊ का? तुम्ही पुन्हा पुरुषच व्हाल का? कोणी बाई होईल का? कोणी गाय म्हैस, काय एखादं जनावर होईल? काय हो मॅडम? ते नाही सांगता येत. का नाही सांगता येत? ते नाही म्हणे, नाही सांगता येत एवढंच. पण काहीतरी तर होईल ना. म्हटलं हो होतील ना, काहीतरी होऊ म्हणे. काय होऊ नाही सांगतायत. म्हटलं मी सांगते, तुम्हाला नसेल सांगताय. सांगा मॅडम. हे मस्त बसले अटेन्शन. पुढचा जन्म कोणता येईल सांगा मॅडम. म्हटलं ह्या जन्मात जो दुसऱ्याला लाथ मारतो त्याला पुढचा जन्म फुटबॉलचा येतो. कळलं सगळ्यांना? या जन्मात जो दुसऱ्याला लाथ मारतो त्याला पुढचा जन्म फुटबॉलचा येतो. त्या फुटबॉलच्या नशिबामध्ये कोणत्याही पक्षात गेला तरी लाथच आहे. इकडचाही लाथ मारतो, तिकडचाही लाथच मारतो. त्याला हाताने कोणी कुरवाळीत नाही म्हटलं. आणि व्हॉलीबॉल खेळ माहित आहे का रे तुम्हाला? हो म्हणे मॅडम. त्या व्हॉलीबॉलचा चेंडूच असतो ना म्हटलं. पण त्याला दोन्ही बाजूचे लोक खाली नाही पडू देत, झेलूनच घेतात. तो सतत हातात राहतो, झेलला जातो. त्याला काही दुखापत होऊ द्यायची नाही, खाली नाही पडू द्यायचा. जे पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात त्यांना पुढचा जन्म व्हॉलीबॉल मिळतो, आणि जे लाथा मारतात त्यांना पुढचा जन्म फुटबॉलचा मिळतो. असे हसले सगळे पोरं. विचारताच होई नाही. मी मुद्दा सांगते, आपल्या प्रत्येक हालचालीवर विचार करावा. ह्या हालचालीचा परिणाम पुढील जन्माचा काय आहे. म्हणजे माणूस दुरुस्तच वागेल. फार कमी चुका होतील सावध झाला तर. कोणताही येऊ जन्म, जन्म आपल्या हातात नाही, कर्म हातात आहे. कर्म तयार झाल्यावर जन्म हातात राहिला नाही.
कर्म करण्यापूर्वी जन्म हातात आहे. कर्म करून झाल्यावर मग कर्माच्या हातात गेला आपला जन्म. आणि ते कर्म ज्याच्या हातात त्याला कर्माध्यक्ष म्हणतात, तो भगवान आहे. कर्म करेपर्यंत आपल्याला आहे स्वातंत्र्य. साखरेचा आणि मिठाचा डबा शेजारी आहे, चहामध्ये टाकायचं. आपल्याच हाती आहे ना काय टाकायचं. उघडला डबा आणि मीठच टाकलं, कसं बरं. म्हणून कर्म करताना सावध हो. अरे दोन्ही डबे शेजारीच आहे, हे मीठ तर नाही ना. साखर टाकायची का मीठ, स्वातंत्र्य आहे आपल्या जवळ, उपलब्ध आहे. विचारच करायला पाहिजे. कर्म करताना एवढी सावधगिरी ठेवा. आणि एकदा कर्म झाल्यानंतर आपली सुटका नाही. आता आपण कर्मात बांधले गेलो. याला कर्मबंधन म्हणतात. जन्म संसार बंधनात. जन्मणे, पुढे जन्मल्यावर मरेपर्यंत काही करणे, शेवटी मरणे. हे आपलं कर्म करून झालं की आपल्या हातातून नियंत्रण गेलं. तोपर्यंत नियंत्रण आहे. एक प्रवास करतोय, रस्त्याने चाललोय, चौक आला एक, पत्ता नीट माहीत नाहीये. ते चौक ओलांडायच्या आधी विचारणं, उजवीकडे वळू का डावीकडे वळू. गाडी घालून दिली, समोर पुष्कळ गेला आणि मग विचारतो ते गाव कुणीकडे. ते मागच्याच चौकात उजवीकडे वळायला पाहिजे. म्हणून वळणं येण्याच्या आधी चौकशी, वळण निघून गेल्यावर चौकशीला काय अर्थ, त्रास आहे. धावाधाव धावाधाव करायची. गाडीची वेळ झाली आहे, स्टेशनवर पोहोचायचंय, अजून मिनिट दीड मिनिट वेळ आहे गाडी सुटायला. तोपर्यंत धावाधाव करण्यात अर्थ आहे. एकदा स्टेशन सोडलं गाडीने, आता धावून काय उपयोग आहे. ऐशी करी धावाधावी, ती त्या त्या वेळेलाच करावी लागते. म्हणून कर्मकृती करण्याच्या पूर्वी विचार करावा, नाही तर त्या कृतीच्या आपण स्वाधीन होऊन जातो आणि ती कृती सांगेल ते फळ भोगावं लागतं. एवढी सावधगिरी आणायची असेल, असं त्रासदायक परिस्थितीत जायचं नसेल, तर यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात. बंधन आहे ते आपण पराधीन होऊन पडतो. विमुच्यते, सुटतो. ज्याच्या स्मरणाने या पराधीनतेतून, बंधनातून आपण मोकळे राहू शकतो, त्या विष्णवे प्रभविष्णवे. प्रभविष्णू ज्याचा प्रभाव फार मोठा आहे, ज्याचं सामर्थ्य फार मोठं आहे. आपण श्रोते मंडळी वक्ता एवढ्यांचा विचार करू. उशीर झाला, श्रोते येतात, आधी येऊन बसतात. एकमेकाची कोणी फारशी नोंद नाही घेत. नंतर बघताय तो सगळेजण नोंद घेतात का नाही. काही ठरले नियम असेल तर सगळे उभे राहतात. वक्ता त्याच्या आसनावर बसे पण खाली बसत नाहीत. वक्त्याने म्हणावं लागतं बसून घ्या आता, मग बसतात. आधी एकमेकाशी बोलत असतात, आता एकमेकाशी बोलणं सगळं बंद होतं. काही वेडे वाकडे पाय पसरून बसलेले असतात, ते पाय आवरून घेऊन नीट बसतात. कोणी भिंतीकडे पाहतं, कोणी झाडाकडे पाहतं, ते बंद होऊन सगळे वक्त्याकडे पाहतात. असं एक श्रोता येतो तेव्हा नाही घडत, वक्ता आल्यावरच घडतं. अर्थ असा होतो, वक्त्याचा प्रभाव फार जास्त आहे. त्याच्या प्रभावाने लोकात आपोआप शिस्त येते. असा ज्याच्याजवळ प्रभाव, दुसऱ्यावर छाप पाडण्याचा, दुसऱ्यांना नियंत्रित करण्याचं सामर्थ्य ज्याचं, त्याला प्रभविष्णू नाव आहे. असा फक्त विष्णूच आहे, असा देव आहे.
ज्याच्या प्रभावाने ही शिस्त चालली आहे. आपण खूप शिस्तीचे लोक हो. आता निघा बाहेर. आपल्याला काही खावं वाटतं, केळ खावं वाटलं, समोरून केळाची गाडी येते, खूप केळ आहेत त्याच्यावर लादलेले. गाडी उभी करून तो केळवाला कुठेतरी थोडा बाजूला जातो. आता केळाजवळ मालक नाहीये, आपल्याला केळ खायची इच्छा आहे, गाडी समोर आहे, आपल्याला कोणी आता पाहत नाही, घेतली त्यातली 2 केळी खाल्ली. असं कोण करतं आपल्यापैकी? का नाही करीत हा प्रश्न आहे माझा. ते तर केळवाला नाही ना माणूस, मालक. काढली 2 केळं तर त्याला काय कळणार आहे? इच्छा आहे, खायचं आहे, कोणी आपल्याला हटकणार नाही आहे. घ्या 2 केळी खाऊन. नाही करीत आपण. का नाही करीतचं उत्तर सांगा. हा कोणाचा प्रभाव आहे की तू चोरी करू नको असं तुला सांगतोय? याला प्रभविष्णू म्हणतात. तो समोरच असला पाहिजे असं नाही, त्याची शिस्त कामच करीत राहते. आपल्याला बनवून ठेवलंय त्यांनी तसं. असे फार थोडे लोक आहेत की ते चोरी करतील, त्यांचं सोडून द्या, ते अपवाद आहेत. नियमाने आपण नाही हात लावित. नियमाने आपल्यापैकी कोणाची पैशाचं पाकिट चोरत नाही, नियमाने नाही चोरत. अपवादाने ठराविक कोणी असेल, अपवादाचा विषय बोलायचा नसतो, नियमाचा बोलायचा. नाही कोणाचं पाकिट घेत. तो विसरला आहे आणि एका श्रोत्याला सापडलं, त्या मालकापाशी ते आणून ठेवतील, काल कोणीतरी पाकिट विसरलंय हो. मग आता मालकाच्या स्वाधीन केलं, मालकाने वापरून टाकावं, काय बिघडलं? नाही, तो दुसऱ्या दिवशी ते दाखवते, हे पाकिट काल कोण विसरलं, कोणाचं आहे घ्या. आपण नाही ते कोणाचं द्रव्य हडप करीत. कोणाचा प्रभाव आहे आपल्याकडे? कोण पाहतंय? तो जो पाहतो त्याचं नाव प्रभविष्णू. त्याचा प्रभाव काम करतो. ज्याच्या स्मरणाने एवढं चांगलं चालतं त्याला खूप वंदन करायचं. सगळे धर्म ऐकले. वैशंपायन ऋषी उपस्थित आहेत. ते ऐकल्यावर युधिष्ठिर म्हणतात, आता एवढं ऐकून झाल्यावर मला काही प्रश्न विचारायचे आहेत. विचारू का? विचारा. सावध आहेत. पितामह बोला. आणि वैशंपायनाने परवानगी दिली बोलायची. श्रुत्वा धर्मान शेषेण, सगळे धर्म आत्तापर्यंत, स्त्री धर्म, योग धर्म, भक्त धर्म, उपासक धर्म, ज्ञातेचे धर्म, आचार्य धर्म, असे विविध धर्म शिकवले. आणि युधिष्ठिराने भीष्माचार्यांना प्रश्न विचारला. फार छान प्रश्न आहे हा. आपण सर्वांनी विचारावा. कोणाला विचारावा? आपल्याला गुरु उपलब्ध असतील तर त्यांना विचारावा. ते उपलब्ध नसले तर देवापुढे उभं राहून हा प्रश्नाचा श्लोक म्हणावा. तो जगद्गुरूच आहे. कृष्णम वंदे जगद्गुरु, तो जगद्गुरूच आहे. पण मला गुरूंनाच विचारायचं आहे. शंकराचार्यांच्या फोटो पुढे उभं राहावं, त्यांना जगद्गुरूच म्हणतात. प्रश्न विचारावा. किमेकं दैवतं लोके किंवाप्येकं परायणं स्तुवन्तः कंकमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवा शुभम्. एक दैवत कोणतं तरी सांगा. असं एक दैवत सांगा की ज्याच्यामध्ये माझ्या सगळ्या उपासना आणि भक्तीचे भाव प्रकट राहतील. किमेकं दैवतं लोके किंवाप्येकं परायण, माझी शेवटची गती काय आहे? माझा शेवटचा विश्वासाचा आश्रय कोणता आहे? आयन म्हणजे आश्रय, गती. परम, ज्या एका आधारावर मी थांबलो
म्हणजे मला काही दुसऱ्या आधाराची गरज वाटू दे. अमरावतीहून काल इकडे आले, आमच्या सोबत महेश होते. मला बाकी गर्दीची काही गरज नाही वाटली, कोणाची गरज नाही वाटली. महेश सोबत आहे, बस झालं, संपलं. तुम्ही चला माझ्या बरोबर, तुम्ही चला माझ्या बरोबर, उजवीकडे जाऊ का डावीकडे जाऊ, हा जाईल त्याच्या मागे जायचं, हा म्हणेल तिथे बसायचं. एकच आधार. असा आधार कोणता? शेकडो लोक असतात, आधार आपला एकच असतो. किमेकम, त्याचीच पूजा. दैवत कोणतं? किंवाप्यकम परायणम परम अजन, सर्वश्रेष्ठ माझा आश्रय कोण आहे? किमेकं दैवतम लोके किंवाप्यकम परायणम, स्तुवंतः कंकमर्चन्तः प्राप्नुयोर मानवा शुभम. कोणाची मी स्तुती करावी, कोणाचं गुणकीर्तन करावं, कोणाचं नामसंकीर्तन करावं, कोणाची स्तुती करीत राहावी? स्तुती त्याचीच करावी. हल्ली राजकीय प्रांतामध्ये लक्षात घ्या, सगळ्यांना माहिती आहे, कोणी एक वक्ता असेल, पुढारी असेल, त्याचं परिचय करून देताना हे महान कर्मयोगी आहेत. कर्मही माहीत नाही, योगही माहीत नाही, पण त्याला कर्मयोगी करूनच टाकायचं. कर्मयोगी त्याला म्हणे. यांचा लोकसंग्रह खूप मोठा आहे. लोकसंग्रहाचा अर्थच कळत नाही, तर त्याला लोकसंग्रही म्हणतात. माणसं गोळा करणे याला लोकसंग्रह नाही म्हणत. वाईट मार्गाकडे जाणाऱ्यांना सन्मार्गावर आणणे याला लोकसंग्रह म्हणतात. लक्षात ठेवून घ्या नीट अर्थ. त्याच्यामध्ये शेकडो माणसं पाहिजे असा अर्थ नाही. तुम्ही म्हटलं मी रामाच्या देवळात चालले, मला माहित आहे इथून रामाचा देवळाचा रस्ता, उजवीकडे वळायचंय, आणि तुम्ही फाटकातून निघाले डावीकडे वळालात, तुम्ही चुकीच्या मार्गात चाललाय हे मला कळालंय. आणि म्हणून तुम्हाला व्यर्थ श्रमात न पडू देण्यासाठी मी म्हणेल, आहो ताई डावीकडे नाही उजवीकडे वळा, याला लोकसंग्रह म्हणतात. चुकणाऱ्यांना मार्गावर आणून ठेवणे, अनीतीवाल्याला नीतिमान करून सोडणे, अधर्मी असेल त्याला धर्म शिकवणे, याला लोकसंग्रह म्हणतात. आणि ते ज्याला कळतं त्याने तो करावा. जे जे आपणाशी ठावे ते ते हळूहळू शिकवावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. याप्रमाणे स्तुवंत कंकमर्चंत प्राप्नुयोर मानवा शुभम. सत्कर्म करतो आणि दुसऱ्याला सत्कर्म करायला लावतो, तो कर्मयोगी आहे. याप्रमाणे भगवंताच्या वर्णनामध्ये बोलणं चाललेलं आहे. असा कोण की ज्याचं अनुसरण आपण करून मोक्षाला जाऊ. को धर्म सर्व धर्माणाम. धर्म खूप आहे, कोणता धर्म पाळावा? स्त्री धर्म पाळण्याने मुक्त होईल का? पुरुष धर्म पाळला म्हणजे मुक्त होईल का? म्हणजे दोन धर्म वेगळे झाले. पुरुषांना मुक्त व्हायचं तर वेगळा धर्म झाला, बायकांना मुक्त व्हायचं तर वेगळा धर्म. बालधर्म वय एवढं एवढं आहे, मग त्याच्यासाठी तिसरा धर्म झाला. म्हातारा आहे, मग त्याच्यासाठी चौथा धर्म झाला. सैनिक झालाय, बॉर्डरवर आहे, वेगळा धर्म झाला. अविवाहित स्त्री आहे, वेगळा धर्म झाला. विवाहित आहे, वेगळा धर्म झाला. पोराची आई आहे, वेगळा धर्म झाला. किती धर्म झाले?
आमच्या घरचं कुलदैवत राम आहे, वेगळा धर्म झाला. तुमच्याकडचं विठोबा आहे, वेगळा धर्म झाला. किती धर्म. युधिष्ठिर राजे म्हणतायत, को धर्म सर्व धर्माणाम, सगळ्या धर्मात सगळ्यांना पालन करण्यासारखा एकमेव धर्म कोणता आहे? आणि मी जेवढे वर्णन केले यातल्या कोणत्याही भूमिकेत कोणी असा, सर्वांनी भगवंताची आठवण करावी. हा एकमेव धर्म सर्वांसाठी आहे, काही फरक नाही. लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत, स्त्रिया पुरुष, कोणत्याही जातीचा, कोणत्याही भाषेचा, कोणत्याही देशाचा, कोणत्याही व्यवसायाचा, पुत्रवान निपुत्रिक, विवाहित अविवाहित, काही भेदच नाही. असा एकमेव धर्म कोणता आहे तो मला सांगा. आणि या धर्माचा पुरस्कार आपल्यावर, आपल्या संस्कृतीवर फार आरोप आहे. यांच्याकडे विविधताच फार आहे. एक दुसऱ्याला विचारित नाही, सगळे एकत्र राहत नाही. हा श्लोक त्यांना सांगावा, को धर्म सर्व धर्माणाम भवतः परम. खाद्यपेयाच्यात सगळ्यांचे धर्म वेगळे आहेत. यांना नाही गहू सोसत, आलं की नाही ज्वारी खाणं, आणि मला गहूच पाहिजे. दोघांच्यासाठी दोन वेगळे स्वयंपाक झालेच का नाही सांगा. आणि नाही केले तर एक तर त्यांनी मरायचं, नाही तर मी मरायचं. या खाद्यपेयाचा जो प्रपंच आहे याच्यात कायम भेद आहे, लक्षात ठेवा. याच्यात साम्य कधी पाहायचंच नाही, याला भेदानेच वागवायचं. ज्या वागणुकीमध्ये अभेद शक्य आहे तोच मुख्य धर्म आहे. आणि म्हणून मुख्य धर्म आहे, भूक लागली की अन्न पाहिजे, हाच फक्त नियम आहे. भेद भूकेत नाही आहेत, भेद अन्न पाहिजे याच्यात नाही आहे. कोणतं अन्न याच्यात भेद आहेत. भेदाचं क्षेत्र भेदाला देऊन टाका, तो प्रपंच आहे. आणि भूक लागली तर सगळ्यांना अन्न पाहिजेच, हा अभेदाचा धर्म आहे. म्हणून ज्याला ज्या ज्या वेळेला जे जे पाहिजे, वाघाला भूक लागली, एखादं मेंढरूच पाहिजे त्याला. लहान बालक आहे, भूक लागली, दूधच पाहिजे त्याला. तुमच्या खूपही पेढे लाडून बर्फ्या आहेत, नाही जमत नाही. पण भूक लागणे समान आहे. म्हणून जो ज्यावेळी ज्याची इच्छा करेल त्याला त्याचं अन्न मिळत राहो, एवढाच संकल्प अभेदाचा आहे. म्हणून सगळ्या वेळेला भेदाला नावं ठेवण्यात अर्थ नाही, गरजेचं आहे भेद. आणि सगळ्या ठिकाणी अभेद पाळणे वेड्यासारखं आहे, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. दिवाळीच्या फराळाला बोलावलं मी, कोणाला आले 5-6 जण आले दारातून आतमध्ये. मी सगळ्यांना या म्हटलं, बसा म्हटलं. त्यांच्या पाठोपाठ दार उघडं पाहिलं, 2 गायी पण आतमध्ये आल्या. आता फराळाचं द्यायचं. गाईला तर चाऱ्याच्या पेंड्या दिल्या म्हणून आता तुम्हाला अभेद म्हणून सगळ्यांना चाराच घालू का? अनारसे केलेत, लाडू केलेत, चिवडा शेव केली आहे, मग गाईलाही तेच मांडू का? दोघांनाही खाणं देणं आहे, हे एवढाच अभेद आहे. पण खाद्यामध्ये भेदच आहे. भेद अभेदाची वागणूक, कशाचा अभेद आहे याची आठवण ठेवून भेदाने वागावं, हा शहाणपणा आहे. या प्रकारे सर्व धर्मांमध्ये धर्म, लोक मानव धर्म म्हणतात. मानव धर्माला अर्थ नाहीये. माणसाने कसं वागावं, ईश्वर प्रणित धर्माने वागावं.
मानवासाठी एवढंच उचित आहे. मनु म्हणजे ब्रह्मदेवाचा सुपुत्र आहे. सूर्यवंशातला आहे मनु. संपूर्ण जगाची व्यवस्था लावण्यासाठी मनु पहिला राजा आहे. नरजन्मात आलेल्यांच्या व्यवस्थेसाठी मनु हा राजा आहे मूळ. आणि मनोहो इति मानव, मनूपासून जे झाले त्या सगळ्यांना मानव म्हणतात. ब्रह्मदेव आपला पिता नाहीये. ब्रह्मदेव आपला पितामह म्हणजे वडिलाचा वडील, आजोबा आहे. ब्रह्मदेव निर्माता जरूर आहे, पण आपला पिता तो नाहीये. आपल्या पित्याचं नाव मनु आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला मानव म्हणतात. आणि मनूला नावं ठेवणारी संख्या खूप आहे हल्ली. मनूच नको, ज्यांना मनू नको हरकत नाही ना, काही नसू द्या. मग स्वतःला मानव म्हणू नका, आणि आमचा मानव धर्म आहे असं तरी म्हणू नका. म्हणू नको पण मानव पण पाहिजे ना. असं काही समजत नसलं की माणसाचं असं चुकीचं बोलणं वागणं होत राहतं. मनोहो इति मानव, मानव हा धर्म नाही. मी सांगितला मानव धर्म, त्याच्यात गुरढोरं पण येतात. गाईला भूक लागली चाराच दे, याला भूक लागली भाकरी पोळीच वाढा, असाच धर्म आहे. धर्म देहाप्रमाणे गरजा बदलतात, तसा तसा चालतो. पण भूक मात्र समान सगळीकडे, समानता आहे. झोप आली, पलंग पाहिजे, गादी पाहिजे, अशीच गादी पाहिजे, तसंच काही पाहिजे, असाच पंखा पाहिजे, काही गरज नाही. झोप आली तर त्याला टेकायची सोय, दगड चालतो, लक्षात ठेवा. दगडावर टेकूनही झोपता येतं. त्याला फक्त कामं सांगू नका, थोडा वेळ झालं, एवढं समान आहे सगळ्यांचं. गाद्या उशांच्या समानतेत अभेद नाही आहे. अभेद त्याला थोडी मोकळीक द्या. काही नसेल तर भिंतीला टेकेल, काही नसलं तर रस्त्यात झोपायला एखाद्या दगडाला टेकेल. झोपेला धोंडा अशी म्हणच आहे. भूक लागली, आता नाही खाल्लं तर प्राण जातील, काही तरी द्या. काही पोळी नाहीये नसू दे, भाकरी नाही नसू दे, भात नाही, जे काही खाण्यासारखं जे आहे माणसाने खायसारखं असं काही दे. भुकेला कोंडा, झोपेला धोंडा अशी म्हणच आहे. म्हणून अभेद कशाशी याच्यावर लक्ष ठेवायची, आणि प्रत्यक्ष व्यवहार कशा भेदाने करायचा तो करायचा. त्याला भेद केले म्हणत नाहीत, त्याला अभेदच समजतात. सर्व धर्मामध्ये प्रत्येक प्राण्याला मानसिक सुख वाटत राहील, आणि त्याप्रमाणे शारीरिक सुखाची व्यवस्था होईल, एवढा धर्म आहे. हा धर्म पालन करण्याची आपली ताकद वाढवायची असेल तर काय करायचं? त्याच्यासाठी विष्णू स्मरण करायचं, म्हणजे बुद्धी जागेवर राहते. विष्णू येऊन नाही आपल्या हातातलं काम करणार, म्हणून बुद्धी देईल. बुद्धिदाता ददामी बुद्धी योगंतम, असा कोणता धर्म आहे? भगवान विष्णूचा धर्म. त्याचं प्रतिपादन भीष्माचार्य करतायत. भीष्म उवाच सुरू होतंय. जगत्प्रभु देवदेव मनंतम पुरुषोत्तम स्तुवन नाम सहस्रेण पुरुष सततोत्थितः. रोज सकाळी उठावं आणि सगळ्यांचं परमधाम असणारा जो नारायण, त्याची नावे म्हणून स्तुती करावी. प्रत्येक नाम त्याच्या सद्गुणांचं, ऐश्वर्याचं वर्णन करणारं नाम आहे.
म्हणून त्याचं नाम म्हटलं की त्याची स्तुती झालीच. पुरुषोत्तम त्याचं नाव आहे. नुसतं पुरुषोत्तम म्हणा, त्याची स्तुती झाली. पुरुष म्हणजे नरजन्मात आलेला कोणीतरी जीव. उत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ. असा सर्वश्रेष्ठ कोण? तो विष्णू स्वतः आहे, म्हणून त्याला पुरुषोत्तम म्हणतात. आपल्याला पुरुषोत्तम नाही म्हणून घेत आहेत, काहीतरी कमी आहे म्हणून. सर्वात उत्तम चांगलं असं झाल्याशिवाय पुरुषोत्तम नाही म्हणतायत. आपल्यात किती अडचणी आहेत, थोड्याशाच अडचणी सांगते. आपण पुरुषोत्तम का नाही? मी आता कुडाळमध्ये बसले आहे, याचा सरळ अर्थ मी अमरावतीमध्ये नाही. हे वेगळं सांगायला पाहिजे का? कळलं ना, मी कुडाळमध्ये आहे म्हटल्याबरोबर कळलं ना. अमरावतीत नाही, पुण्यात नाही, गोव्यात नाही, इथे घरी बसले आहे. याचा या गद्रे मंडळींच्या घरी बसले, याचा सरळ अर्थ मी दुसऱ्या कोणाच्याच घरी नाही असा होतो. मी या सभागृहात बसले आहे याचा अर्थ मी स्वयंपाकघरात नाही असा अर्थ होतो. म्हणजे मला फक्त कुठल्या तरी एकाच स्थानावर एका वेळी राहता येतं. मी सर्वत्र एका वेळी कधी असू शकत नाही. मला स्थानाची मर्यादा आहे. स्थान म्हणजे देश, मला देश मर्यादा आहे. अर्थ एका वेळी सर्व देशी म्हणजे सर्व ठिकाणी मी असू शकत नाही. सोपं आहे ना समजायला? कोणाला काही संस्कार नसू द्या प्रवचनाचे, एवढं कळलं सगळ्यांना. आपल्यापैकी प्रत्येक जण एका वेळी एकाच ठिकाणी असतो. हे जे वर बाकड्यावर बसले ना ते खाली नाहीत, लक्षात ठेवा. जे खाली बसले ते बाकड्यावर नाही, जे बाकड्यावर बसले ते खुर्चीत नाही, लक्षात ठेवा. आणि मी खुर्चीत आहे याचा अर्थ मी अन्यत्र कुठेच बसले. एका वेळी एकाच स्थानी राहता येणे ही आपली मर्यादा आहे. पण परमात्मा एकाच वेळी सर्व ठिकाणी राहतो. सर्व ठिकाणी कसं? आपल्यापैकी प्रत्येक जण तो परमात्माच आहे, सगळ्यांच्या हृदय देशी आहेच तो. म्हणून आता परमात्मा या खुर्चीतही आहे आणि इथे जमिनीवरही बसलेला आहे, बाकड्यावरही आहे, स्वयंपाकघरात आहे, रस्त्यातही आहे, गोव्यात आहे, अमरावतीत आहे. सगळीकडे एकाच वेळी असता येणे हे पटायला कठीण जातं. आकाश, आकाश म्हणजे पोकळी. आकाश आहे ना सगळीकडे. आता ह्या सभागृहात ही पोकळी आहे म्हणून आपण इथे बसलो. याच वेळेला स्वयंपाकघरात पोकळी आहेच, याच वेळी रस्त्यावर आहे, याच वेळी विश्वभर आकाश आहे. आकाशाची उपमा लक्षात घ्यावी. एकाच वेळी सर्व ठिकाणी असता येणे हे मोठ्या पुरुषाचं लक्षण आहे, आणि एका वेळी एकाच ठिकाणी असता येणे हे लहान पुरुषांचं लक्षण आहे. लहान आहे म्हणजे उत्तम नाही. काही वर्षांच्या पूर्वी मी नव्हते, आणखी काही दिवसांनी मी नसणार आहे. आता मध्यंतरी काही काळ आहे. सगळ्यांचं असंच आहे. आपण सर्व काळी नसतोच. काही काळापूर्वी नसतो, काही काळानंतर नसू, आणि आता मध्यंतरीच्या काळात आपण असू. फक्त बस असं सगळ्यांचं आहे. पण परमात्मा काल होता, आज आहे, उद्या असणारच आहे. आपण सगळे संपून गेलो, जगातली सगळे झाडाझुडपा सकट सगळी भूते संपून गेली, तरी आकाशाची पोकळी राहणार आहे, लक्षात ठेवा.
काल होतं, आज आहे, उद्याही असणार आहे आकाश. असं सर्व काळी असता येणे हे उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. आणि आपण सर्व काळी नसतो म्हणून आपण उत्तम आत्ता नाही. माझ्यापेक्षा आपण वेगळेच आहात, यांच्यापेक्षा ते वेगळेच आहे. आपण सगळे एकमेकापासून वेगवेगळेच, भेद आहे आपल्यामध्ये. पण परमात्म्याचा कोणाशीच भेद नाही. याही रूपात तोच आहे, याही रूपात तोच आहे. परमात्मा पाहिला तर सगळ्यांचा अभेद आहे, आणि आपली ही रूपे पाहिली तर आपल्या सगळ्यांमध्ये भेदच भेद आहे. आपल्यापेक्षा झाड वेगळंच आहे, झाडं ना आपण यांच्यापेक्षा गाय वेगळीच आहे. या रूपांनी आपले सगळे भेदच आहे. पण परमात्म्याला असं रूप नसल्यामुळे सर्व रूपाने तोच आहे एकाच वेळी. त्याला वस्तूचे भेद नाहीत, म्हणजे मर्यादा नाही वस्तूंची, कोणत्याही रूपात आहे. छान शंकराचार्यांच्या सारखा माणूसही तोच आहे. अत्यंत टाकाभिरण्यकशिपू सारखा दैत्य तोच आहे, कोणत्याही रूपात. असू शक्य आहे का? आहे ना शक्य. आमच्याकडे देवी कुळधर्माची कुलदेवी देवी आहे एक, दुर्गा आहे. आणि आम्ही खूप धनाढ्य आहोत, म्हणून एक दिवस ठरवलं आपण आपल्या दुर्गेची सोन्याची मूर्ती करावी. काही कमी नाही, सोनं मस्त 200 ग्रॅमची मूर्ती केली दुर्गेची. दुर्गा म्हटलं की वाहन सिंह पाहिजे. सोनाराला सांगितलं सिंहाची पण मूर्ती करून घ्या. ठीक आहे. तिच्या हातात त्रिशूळ पाहिजे, खडग पाहिजे, 5-10 शस्त्र पाहिजे, ते करा. आणि दुर्गेने सर्वात महत्वाचं म्हणजे महेश्वसूर मारलाय. मग तिचा तो पराक्रम दाखवायसाठी तो महिषासूर पण करा, दैत्य पण करा. एवढं सगळं सोन्याचं मस्त केलं. किती पैसे झाले? त्यांनी सांगितले दुर्गेचे 2 लाख झाले. मग सिंहाचे 2च लाख झाले. म्हणे सिंहाचे 2 लाख होतात का? तुम्ही त्याला काही म्हणा, मी त्याला सिंह म्हणतच नाही, मी त्याला सोनं म्हणतो. दुर्गेला 200 ग्रॅम लावलंय, सिंहालाही 200 ग्रॅम आहे. तिचं ते खडग त्रिशूळ एकाच किमतीत लावले होते. मी त्याला म्हणते प्रवचन करते ना मी, तुला काही कळतं का नाही? दैत्याची किंमत तेवढीच, त्याला तर मारून टाकला, त्याची किंमत इतकीच. ताई हा भेद तुम्ही पहा, मी फक्त सोनं पाहतो. आणि म्हणून माझ्या दृष्टीने सगळ्यांची किंमत एकच आहे. भेद तुम्हाला दिसतात, हा देव आहे ना दैत्य आहे. माझ्या हिशेबी देव नाही दैत्य नाही, फरकच नाही. ज्ञानी झाल्यावरच हा भेद कळतो. आणि व्यवहारच पाहिला तर फक्त भेद असतो. आणि याप्रमाणे जसं त्या सुवर्णाच्या मूर्तींचा विचार केला, असा आपण सर्व रूप अभेद पाहायला अजून तयारी झालेली नाही. मला तर ही स्त्री आहे ना हा पुरुष आहे असा फरक कळतोच. अभेद पाहायचा असेल तर ह्या आश्रयाने जो आहे परमात्मा तोच मला पाहता आला पाहिजे. असा पाहता येणे आणि असं सर्व रूपाने एकाच वेळी असणे, त्याला असण्यासाठी मर्यादा नसणे, असा जो कोण त्याला पुरुष म्हणतात तो उत्तम पुरुष झाला. ही सगळी सृष्टी निर्माण केली, हातपायाचे सगळे तयार झाले.
फांद्या पानं असे झाडं झाले. यांना चैतन्य देण्यासाठी तो यात प्रविष्ट झाला. तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत. तो या देहांमध्ये शिरला. मग आहे तर दिसत नाही. घरात दादा आहे पण दिसत नाही. का नाही दिसत? झोपलेत म्हणून. तसा शरीरात परमात्मा आहे, दिसत नाही म्हणजे झोपल्यासारखा आहे. पुरे म्हणजे देहात, शेते म्हणजे झोपतो, म्हणून त्याला पुरुष म्हणतात. पुरे शेते इति पुरुषः. मग सगळे जीवरूपाने आपण जेवढे जिवंत हे सगळे पुरुषच आहे. ते स्त्री असो का पुरुष असो हा भेद तिथे नाही. वेदांतात तो नाहीये. हे सगळे पुरुषच आहे. ज्यांच्या शरीरात येऊन परमात्मा थांबला आहे ते सगळे देहधारी पुरुषच आहेत. पुरे शेते असा पुरुष आहे. आणि आपण जेवढे पुरुष आहोत या आपल्याला सर्व काळी एकदम राहता येत नाही, सर्व स्थळी एकदम राहता येत नाही, सर्व रूपाने राहता येत नाही. म्हणून आपण कमी प्रतीचे पुरुष आहोत. आणि फक्त तोच आहे त्याला ह्या मर्यादा नाहीत. त्याचं नाव उत्तम पुरुष वा पुरुषोत्तम. या प्रकारे तो देवाच्या देव आहे, अनंत सर्वव्यापी. ज्याला ह्या तीन मर्यादा, देश काल वस्तू मर्यादा नाही, त्याला अनंत म्हणतात. आणि अनंताचा दुसरा सोपा अर्थ, तो सुरू होताना दिसत नाही, संपताना दिसत नाही, असतोच असतो. त्याची सुरुवात माहीत नाही. तर आहेच आहे, त्याचा कुठे आरंभ आला. आता रोज घरात जेवतो, खातो, झोपतो, उठतो, फिरतो, काम करतो, याचा काही आरंभ नाहीये. हे प्रवचन कधी कधी असतं म्हणून याचा शुभारंभ आहे. आणि ज्याचा शुभारंभ झाला त्याचा शेवट आहे, समाप्ती आहेच. याप्रमाणे परमात्मा कधी झाला माहीत नाही. माझा एक दिवस शुभारंभ झाला, जन्मदिवस. एक दिवस समाप्ती आहे, तो मृत्यू दिवस. निर्माण होतो तो संपतोच, त्याला दोन्ही टोकं असतातच. परमात्मा निर्माण झालाच नाही, आहेच आहे. अलंकार निर्माण होतो म्हणून संपतो, पण सोन्याला नाही, निर्मिती नाही, उत्पन्न होत नाही, संपत नाही. म्हणून सोन्याला आधी मध्य अंत असे प्रकार नाही. त्याचं सहस्रनामाने कोणी स्तुती करील तो या सर्व कष्टामधून पार होतो, यामध्ये काहीही शंका नाही, असं भीष्माचार्य युधिष्ठिराला सांगतात. कोणती आहेत ती सहस्रनामे सांगतो. यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मनः ऋषिभिः परिगीतानी तानी वक्ष्यामि भूतये. तुझ्या भल्यासाठी, भूती म्हणजे भले, कल्याण, तुझ्या कल्याणासाठी जी गौणानी, गुणवाचक नामे आहेत, म्हणजे त्याच्या अंगी असलेल्या एकेका सद्गुणामुळे त्याला एक एक नाव मिळालं. अशी जी नावे आहेत त्याचं कार्य पाहून त्याला नाव मिळालं. शस्त्रास्त्र काय धारण केले त्यामुळे त्याला नाव मिळालं. कोणाचं काय कल्याणाचं काम त्यांनी केलं त्यावरून त्याला नाव मिळालं. त्याच्या सद्गुणामुळे, त्याच्या सत्कृतीमुळे त्याला जेवढी नावे मिळाली त्यातली तुला 1000 नामे मी निवडून आता सांगतो. विख्यात आणि ती प्रसिद्ध आहे. कोणी प्रसिद्ध केली? ऋषींनी केली. ऋषींनी ती नामे उचलून धरली. ऋषी ती गात राहिले आणि ऋषींनी ती जगात प्रसिद्ध करून दिली. ऋषी याचा अर्थ दाढी, भगवे कपडे, भस्म हा एक त्याचा देखावा असू शकतो, तो नाकारता नाहीये. ऋषींनी पांढरे कपडे घालावे का भगवे घालावे असा काही विधी निषेध नाहीये.
अंतःकरणाने तो ऋषी पाहिजे. ऋषया द्रष्टारः, त्यांना तिन्ही काळ दिसतात. भूत भविष्य वर्तमान. मला आत्ता एवढ्याच काळामधले हे आपणच 50 लोक दिसतात, मग बाकीचं दिसत नाहीये मला. उद्याचे श्रोते मला दिसत नाहीयेत, कालचे श्रोते माझ्या पुढे नाहीयेत. ऋषी त्याला म्हणतात, त्याला कालचे श्रोते दिसतात, आजचे तर दिसतातच आहे, आणि त्याला उद्याच्या श्रोत्यांचा अंदाज आहे. तीनही काळ ज्याला स्पष्टपणे वर्तमान काळासारखेच असतात. ऋषींच्या सोबत देवांच्या सोबत एकच काळ आहे, लक्षात ठेवा. भूतकाळ आणि भविष्यकाळ आपल्यासाठी आहे. आपण सर्व काळी नसतो म्हणून आपल्याला 3 काळ आहेत. ते सर्व काळी असणाऱ्यांना एकच काळ आहे. असे त्रिकालदर्शी ज्यांना म्हणतात आणि स्पष्ट दिसत असतात त्यांना ऋषी म्हणतात. या ऋषींनी या नावांच्या द्वारे परमात्म्याची स्तुती गायली आहे. आणि मग एवढे विद्वान, एवढे द्रष्टे ऋषी जे करतात ते आपण करावं असं सर्व प्रजाजनांना वाटायला लागतं. आणि म्हणून सगळ्या प्रजेतही ती नावे या ऋषींमुळे प्रसिद्ध झाली. तो लोकनाथ आहे ज्याचे नावं गायचे. सर्व लोकांचा स्वामी. स्वामी म्हणजे ज्याच्या हातात सूत्र असतात तो स्वामी. इथे ज्यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रम सुरू करून दिला त्याच्या हाती सूत्र आहेत, लक्षात ठेवा. मधून कोणी उठून जाऊ शकत नाही. त्यांनी जाहीर करायचं प्रवचन संपलंय. सूत्र त्याच्या हाती आहे. कोणी उशिरा आलं, या बसा, त्यांना त्या सूत्रधाराने म्हणायचं. कार्यक्रमाचं संचलन सूत्र ज्याच्या हाती आहे त्याला स्वामी म्हणतात. कार्यक्रमाचा तो स्वामी आहे. संपूर्ण जगाच्या उत्पत्ती स्थिती लय कार्यक्रमाचा स्वामी आहे. त्याला लोकस्वामी असं परमात्म्याला म्हणतायत. महद्भूत, सर्व निर्माण झालेल्या वस्तूंमध्ये सगळ्यात मोठा तो महानभूत आहे, महद्भूत आहे. सर्वभूत भवोद्भव, सर्व भूतांची निर्मिती करणारा आहे, सर्वांना सांभाळणारा आहे. आईबापाला उगीच वाटतं पोरांना मी सांभाळतो. तू काय, कोण सांभाळतो पोरांना? आईबाप फक्त अहंकारी आहे, सांभाळणारा वेगळा. कोणी कोणाला सांभाळत नाही. त्याची कर्मे त्याला सांभाळत असतात. कर्मे ज्याच्या हातात आहे तो परमात्माच त्यांना सांभाळीत असतो. विश्वामित्र आणि मेनका यांना एक पोरगी झाली. विश्वामित्राचा तपभंग करण्याकरता ती मेनका पाठवली इंद्राने. तपोभंग झाला. योगी बसलेले ऋषी विश्वामित्र सगळं विरक्ती सगळं सोडून बसलेले. त्या मेनकेचं आकर्षण वाढलं आणि यांचा संसार झाला. यांना पोरगी झाली एक. आणि पोरगी झाल्यावर विश्वामित्र जागे झाले. अरे, सगळा संसार सोडून घेऊन बसलो, संसारच झाला. हे काय झालं? मला नको ही पोरगी. विश्वामित्राने पोरीचा त्याग केला. विश्वामित्र अरण्याला निघून गेले. ती मेनका म्हणते मी पोरी व्हाव्या म्हणून आलेच नव्हते. याच तपभंग व्हायला आले. ते माझं काम झालं. ते पोरी बिरी मला काय करायचं आहे? पोरीचा त्याग करून मेनका स्वर्गात निघून गेली. हे अरण्यात गेले. ते जन्मलेलं बाळ तिथेच रडत पडलंय. दोघं अरण्यातच होते. ते काही राजमहालात राहत नव्हते, अरण्यातच होते. तिथे त्या झाडा झुडपामध्ये ते वर रडत पडलंय. काही पक्षी फिरतायत.
पक्ष्यांचे घरटे आहेत भोवती, घरट्यात त्यांचे पिलं आहेत. ते पिलांना कुठून दाणे आणून भरवतायत, पाणी आणून भरवतायत. त्यांनी पाहिलं हे बाळ रडतं, याला भूक लागली असेल, म्हणून ते पक्षी चोचीत पाणी आणून त्या बाळाला भरवतात. कोणी काहीतरी चोचीत मावेल असा एखादा दाणा कण आणायचा आणि त्या बाळाला भरवायचा. याप्रमाणे त्या बालिकेचं संपूर्ण संगोपन पक्षी करतायत. आता एक पक्षी आला तर दुसऱ्याला वाटलं आपणही करावं. पक्ष्याच्या झुंडी येत आहेत आणि त्या बाळाला पाणी अन्न भरवत आहेत. खूप प्रेमाने, कोणी तर बाळाला चोच मारून दुखापत नाही केली, लालन पालन केलं. पक्षी म्हणजे शकुंत. शकुंतैहि लालिता इति शकुंतला. जाता येता काही माणसं चालले, पक्षी इथे काय गर्दी करतायत, अरे बाळ इथे एक पोरगी आहे आणि पक्षी लालन पालन करतायत आणि तिचं संगोपन चाललंय. म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंनी पोरीचं नाव शकुंतला केलं. ते तिचं बारसं आहे. शकुंतैहि लालिता शकुंतला. मुद्दा सुरू होता, मुलांचं पालन आईबाप करतात का, हा प्रश्न आहे. कोण करतं? कोणालाही तो परमात्मा प्रेरणा देतो, कोणालाही देतो. माणसाला प्रेरणा द्यावी असं काही नाही, पक्ष्यांना दिली. पक्ष्यांनी पोरगी वाढवली आहे शकुंतला. याप्रमाणे आपण म्हणतो तो लोकनाथ आहे, लोकस्वामी आहे, त्रिलोकधृक आहे, भूतभावन आहे, सगळ्यांची निर्मिती करतो. ज्याने निर्मिती केली तो सांभाळतो, ज्याने सांभाळलं त्याला यथासमय तो घेऊन जातो. राहायचंय तोपर्यंत खाय प्यायची सोय तो करतो. कोणाला दुसरे आणून भरवीत असतील, कोणाला भीक मागून खावं लागेल, पण आयुष्य आहे तोपर्यंत कण ना दोन कण खायला मिळत राहणार. अशी ईश्वरावरची आपली श्रद्धा आपण जपावी. देव सांभाळतो. मी एक सिनेमा पाहिला, लहान होते बरीच. त्याच्यात एका लहान पोराची मुख्य भूमिका होती. 6-7 वर्षाचं पोरग, घरी कुत्रा होता एक. ते पोरग खेळायचं, घराला माडी आहे त्यांच्या, गच्ची आहे, गच्चीला कठड आहे. पोरग पतंग खेळायला लागलं, माडीवर गेलं, गच्चीत पतंग फिरवतंय. त्याला वाटलं पतंग उंच गेला पाहिजे, म्हणून तो त्या कठड्यावर चढला आणि त्या कठड्यावरून पतंग उडवतोय, दोरी लांब सोडतो आहे आणि असा मागे मागे चालला. आता ती गच्चीची भिंत, ती कठडा आता इथं संपतोय, इथपर्यंत ते पोरग मागे आलं. एक लहानसं बोटभर, इंचभर जरी ते मागे सरकलं असतं तरी गच्चीतून खाली पडून त्याचा मोक्ष होता. कोणी नाही घरातले माणसं गच्चीमध्ये, भोवतालचे शेजारी पाजारी कोणी नाही की पोरग त्यांना दिसेल. त्यांच्या घरातला कुत्रा धावत आला हो, आणि तो आता पोरग मागे सरकतय, त्याच्या बरोबर पाठीमागे कुत्रा उभा राहिला आणि मागे सरकणारं पोरग कुत्र्याला अडलं. कोणी सांभाळतं त्या पोराला? देव सांभाळतो. कुत्र्यालाच प्रेरणा झाली आणि कुत्रा आला. देव सांभाळतो, म्हणून त्याला त्रिलोकधृक, सगळे लोक धारण करतोय तो. भूत भावन, भूतांना सांभाळतो, भावन सांभाळतो. भूतोद्भव, भूत उत्पन्न करतो, तोच उत्पन्न करतो, तोच सांभाळतो, यथासमय तोच संपवतो.
याप्रमाणे अशी वर्णने ज्याची आहे ते परब्रह्म असणार, मूळ रूप विष्णूचं. विष्णू ईश्वर रूप आहे, त्याचं मूळ रूप ब्रह्म आहे. जगाच्या कार्यासाठी ब्रह्मवस्तूच्या सोबत जेव्हा मायेची कल्पना होते तेव्हा मायेसव परब्रह्म म्हणजे ईश्वर. आणि ईश्वराचं मूळ रूप शोधायचं असेल तर त्यातला माया भाग बाजूला करायचा. ज्यांनी रंग रूप नाव इत्यादी प्राप्त होतात त्या माया भाग सोडायचा, म्हणजे जे उरलं ते ब्रह्म आहे. दृष्टांत सोनार आणि घालणाऱ्याची हौस एवढं एकत्र जेव्हा सोन्यावर कार्य करतं तेव्हा अलंकार होतो. मला पाटली पाहिजे ही माझी हौस, आणि करून देणार आहे तो सोनार. माझी हौस अलंकार घालणारी मी आणि सोनार एकत्र येतात तेव्हा सोन्याला आकार प्राप्त होतो. तेव्हा पाटली नावाचं भूत निर्माण होतं. पाटली घालावी वाटते, तो माझा भोग आहे, मला माझं ऐश्वर्य भोगायचं आहे म्हणून अलंकार घालावे वाटले. अशी इच्छा का व्हावी? एवढं सोनं पैसा माझ्याजवळ असावा, माझं पूर्वकर्म चांगलं आहे, त्यातून इच्छा झाली हे भोगू दे ते भोगू दे. ते पूर्ण करण्यासाठी द्रव्य माझ्याजवळ आहे. एवढं एकत्र झालं आणि अलंकार घालून मिरवणे हा माझा भोग सिद्ध झाला. माझी हौस जगाचं प्रारब्ध, आणि प्रारब्ध भोगायसाठी काहीतरी पदार्थ लागतात. भूक भागवण्याचं माझं प्रारब्ध आहे, काहीतरी लाडू तरी पाहिजे, चिवडा तरी पाहिजे, भात तरी पाहिजे, काहीतरी तर पाहिजे. भोग भोगण्यासाठी काही पदार्थ लागतात. हे तोच निर्माण करून ठेवतो. भोग्य तो करतो आणि भोगताही तोच करतो. याप्रमाणे आपल्या हौशी भागवायसाठी सोने नावाचा पदार्थ पाहिजे, आणि तो मी धारण करून त्याचा भोग आनंदाने घेईल याच्यासाठी सोनार पाहिजे. तो अलंकार बनवून दिला की सोनार निघून जातो, त्याचा पुन्हा आयुष्यात संबंध नाही. माझे भोग चालू म्हणून पाटल्या वागवत मी हिंडेन. याप्रमाणे भगवान या जीवांची पूर्वकर्मे भोगण्याची वेळ आली आहे म्हणून यांना भोग्य पदार्थ पाहिजेत. ते भोग्य पदार्थ तयार केले त्यांनी विश्वात. हे सगळे भोग्य पदार्थ. हे झाड भोग्य आहे, आपण तर खाल्लंच पाहिजे असं नाही. पाहिलं म्हणजे मी डोळ्यांनी झाड खाल्लंय लक्षात ठेवा. काही वाजलं तिकडे, मी कानाने तो ध्वनी खाल्ला आहे. सगळ्या इंद्रियांच्या द्वारे आपण हे भोगतच असतो. आनंद भोगायची असली आपली लायकी तर सगळं दर्शन छान होतं, नाही तर काही वेड्यासारख्या गोष्टी दिसतात. हे भोग्य जग आहे, आपण भोगते आहो. ही सगळी व्यवस्था करण्यासाठी ब्रह्मवस्तूला माया नावाच्या शक्तीची गरज आहे. शक्तीशिवाय कर्म होत नाही. ब्रह्माची शक्ती सुप्त आहे, ती प्रकटच नसते. शक्ती रूपाने ब्रह्म प्रकट होत आहे, त्याचं नाव ईश्वर आहे. आणि शक्ती कार्य करीत नसेल, अशी सुप्त असेल, तेव्हा ईश्वराचं नाव ब्रह्म आहे. एकच आहे दोन्ही. शक्ती प्रकट झाली. मी आता नुसते बसले, माझ्या अंगात शक्ती आहे असं दिसतंय का तुम्हाला? कोण म्हणेल माझ्यात शक्ती आहे? हा दांडा एका हाताने उचलून हे तिकडे नेऊन ठेवला मी, ताईच्या हातात शक्ती खूप आहे म्हणाल ना? कार्यानुमेय. कर्म घडलं की शक्ती प्रकट होते, आणि कर्म करण्यासाठी शक्ती असतेच. हातात शक्ती आहे म्हणून हे उचललं, आणि शक्ती आहे हे उचलण्यामुळे तुम्हाला कळालं.
कार्य करण्याला शक्ती पाहिजे आणि कार्य पाहून शक्ती आहे असं ठरतं. जगाचं कार्य करायला ईश्वर आहे, शक्तीने प्रकट आहे. पण कार्य नसेल तर शक्ती प्रकट नसते. आता माझ्या हातातली शक्ती कुठं दिसते तुम्हाला? शक्ती प्रकट नसते तेव्हा ब्रह्म प्रकट होते, तेव्हा तो ईश्वर. एवढाच फरक आहे. असा जो कोण, त्याचं नाव विष्णू आहे आणि जगाचं सगळं काम करतो. ईश्वर रूपात आला तेव्हा तो कार्य करतोय म्हणून सगुण झाला आणि आपण त्याला काही रूपाची कल्पना त्याच्यावर मांडली. ते प्रत्यक्षात तसंच आहे असं नाही. आपण कामाच्या सोयीने त्याला, आपल्याला खूप 2 मिनिटात थांबते, खूपच काम आहे घरामध्ये. अहो झालं का ताई, मी विचारते. मला काय 4 हात थोडीच आहे, आपण म्हणतो ना. म्हणजे 2 हातांनी कामं कमी होतात आणि 2 हातांनी कामं करायला वेळ फार लागतो. लवकर झाले पाहिजे, सगळे कामं करता आले पाहिजे म्हणून 4ही पुरत नाही, आणखीनही हात पाहिजेतच. म्हणून त्याला हजारो, आपण कल्पना फार काम करतो. 1000 हाताचं काम एकटाच करतो म्हणून त्याला सहस्रबाहू आहे. प्रत्यक्षातच 1, 2, 3 हजार मोजले पाहिजे असा नाही अर्थ. इतकं काम करतो. आमच्या घरात काल आम्ही 3 जणी होतो. काम फार होतं. देवळात जायचं होतं, भेटायला येणारे, फोन, भानगड इतकी, मला काही करायला वेळ मिळेना. त्यातले त्यात मी त्या स्वयंपाकघरात काही करू लागत होते. तर आमची भावजाई म्हणते, आम्ही 3 होतो, आम्हाला दोघींना म्हणते, तुम्ही 2 जा बरं तिकडे, मी सगळं निपटते. आणि तिने एकटीने सगळं केलं. म्हणजे मी म्हणते तिचे 2च हात दिसले, पण आमच्या 4 हातांचं तिनेच केलं, म्हणजे 6 हाताची झाली का नाही? आणखीनही नसते तरी तिने केलं असतं. 8 हाताची झाली का नाही? असे देवांच्या हातांची संख्या आहे. गरज पडेल इतकी सगळी कामे तो एकटा निभावून देतो, म्हणून त्याला तितके हात आहे. आम्ही कल्पना केली. ताई ह्याचं सांगा ना, काय करू, एवढी साखर घालू का? ते विचारतात, ताई एवढं तिखट घालू का? हे कोणत्या डब्यामध्ये ठेवू, याच्यावर कोणतं झाकण ठेवू? तेव्हा मी उत्तर देते, मला एकच डोकं आहे ना, किती जण विचारता एकदम. माझं एक डोकं सगळ्या प्रश्नांची उत्तर नाही देऊ शकत. तो देऊ शकतो म्हणून त्याला सहस्रबाहू, तसं सहस्र शीर्ष डोकी आहे. अशी ज्याच्याबद्दल कल्पना, तो पुरुषोत्तम इतक्या हातापायांचा आहे, इतका शक्तिमान आहे. उत्पत्ती करतो तेव्हा त्या ईश्वराला ब्रह्मदेव विधाता असं नाव आहे. उत्पन्न केलेलं सांभाळतो, तितके दिवस सांभाळायचं, तेव्हा त्याचं नाव विष्णू आहे. यथासमय संपवायचं, संपवण्याचं काम करतो तेव्हा त्याला रुद्र असं नाव आहे. एकच आहे तो, नावं बदलतात. पोरासोबत खेळतो त्या माणसाचं नाव बाप असं आहे. ऑफिसमधल्या खुर्चीवर बसतो तेव्हा त्याचं नाव कमिशनर आहे. इलेक्शनला उभा राहून निवडून आला तेव्हा त्याचं नाव खासदार असं आहे. एकच व्यक्ती आहे. कामाच्या भूमिका बदलल्या की नावं बदलतात. एकच ईश्वर. उत्पत्तीला बसला ब्रह्मदेव, सांभाळायला जेवू घालायला बसला विष्णू, संपवतोय. पुष्कळ, आज 500 माणसं जेवायला बोलावले. एक जण स्वयंपाक करतो, त्याचं नाव आचार्य. वाढतो, या बसा म्हणतो, पोळी घ्या,
आग्रह करतो. आणा हो यांच्यासाठी लाडू आणा अशा सूचना करतो. तो घरातला यजमान आहे. खाणेपिणे संपले, आवरायला मोलकरी माणसं. भांडे उचला, हे पातेले तिकडे. हेच काम एकाने केलं तर तो 3 भूमिका करतो. आणि सोयीसाठी 3 केल्या म्हणून सोयीसाठी ब्रह्मा विष्णू महेश वेगळे समजा, किंवा एकानेच केले असं समजून त्याच्या त्या 3 भूमिका समजा. संपवल्याचं जरा वाईट वाटतं जास्त. कपडा नवीन आणला आनंद आहे, वापरत चाललोय आनंद आहे. फाटला फेकून द्यायचा वाईट वाटतंच. फाटला तरी फेकायला वाईट वाटतं, लक्षात ठेवा. पेनमधलं रिफिल माझं संपून गेलं, द्यायचं ना टाकून. नाही राहू द्या, कशालाही लागतं, कान खाजवायला सुद्धा उपयोगी, राहू द्या. संपवणे आवडत नाही. संपवण्याचं काम महादेव महेश करतात. त्या संपवण्याच्या भूमिकेचं नाव रुद्र आहे. रोदयती इति रुद्र, हा रडवतो, नाशाचं दुःख देतो म्हणून त्याला रुद्र नाव आहे. विष्णू सर्वांना सांभाळायचं म्हणून सर्वत्र सर्व व्यापून राहतो. इथल्या लोकांना भूक लागली तर इथे पाहिजे तो, आणि तिकडे भूक लागली तर तिकडेही तो पाहिजे. असा सर्व व्यापून सगळ्यांना सांभाळतो म्हणून विष्णू नाव आहे. धाता उत्पत्तीचं काम करतो, विधाता. याप्रमाणे अशा 3 भूमिकावर असणारा सर्वव्यापी परमात्मा, सर्वरूप असणारा, सर्व काळी असणारा, सर्वत्र असणारा, सर्वत्र सदा सम असं माऊली म्हणते. असा असणारा जो परमात्मा, त्या विष्णूची त्याच्या सद्गुण, लक्षणे आणि कार्य यावरून जी नावे पडली त्यातली 1000 नावे युधिष्ठिरा तुला आता सांगतो. आणि सुरुवात केली आहे. पहिलं नाव विश्व असं आहे, ओमनी सुरुवात आहे. त्यातून भाग उद्या ऐकू आपण. ध्यान आहे शांताकारम, ते ध्यान उद्या आपण सर्वजण म्हणू. आणि सर्वांना एकच विनंती करते, हे आपले विष्णू सहस्रनाम प्रवचने चालू आहेत, तोपर्यंत विष्णू सहस्रनाम पाठ, एक तरी पाठ सर्वांनी या 5 दिवसात करायचा. घरी बसून करा, इथे बसून करा, एक पाठ सर्वांनी करा. या ठिकाणी वाणीला विराम देते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ.